गुड मॉर्निंग. आपल्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आणि आज 12 जानेवारी स्वामी विवेकानंदजी यांचा जन्मदिवस. तर आपण त्यांच्याविषयी थोडीशी माहिती घेणार आहोत. चला व्हिडिओ कंटिन्यू पाहत चला. स्वामी विवेकानंद जीवन आणि त्यांचे कार्य आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला बघूया. स्वामी विवेकानंद हे भारताच्या आधुनिक इतिहासातील एक महान संन्यासी, तत्त्वज्ञ, समाजसुधारक आणि राष्ट्रजागृतीचे प्रेरणास्थान होते. त्यांनी भारतीय अध्यात्माला जागृत स्तरावर ओळख मिळवून दिली आणि तरुणांच्या मनात आत्मविश्वास, धैर्य आणि देशप्रेमाची ज्योत प्रज्वलित केली. त्यांचे जीवन अल्प असले तरी त्यांचे विचार अमर आहेत. जन्म आणि कुटुंब. स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कोलकाता येथे झाला. त्यांचे मूळ नाव नरेंद्रनाथ दत्त होते. वडील विश्वनाथ दत्त हे प्रसिद्ध वकील होते. तर त्यांची आई भुवनेश्वरी देवी धार्मिक, सांस्कृतिक व कर्तबगार स्त्री होत्या. आईकडून त्यांनी धार्मिक संस्कार लाभले व वडिलांकडून तर्कशुद्ध विचारसरणी मिळाली. नरेंद्रनाथ लहानपणापासूनच अत्यंत बुद्धिमान, निर्भय आणि प्रश्न विचारणारे होते. त्यांना संगीत, कुस्ती, योग आणि वाचनाची विशेष आवड होती. ते कोणतीही गोष्ट अंधश्रद्धेने स्वीकारत नसत. देव आहे का हा प्रश्न त्यांच्या मनात कायम होता. नरेंद्रनाथ यांनी कोलकात्यातील प्रेसिडेन्सी कॉलेज आणि जनरल एम्बेसी इन्स्टिट्यूट येथे शिक्षण घेतले. त्यांनी पाश्चिमात्य तत्वज्ञान, विज्ञान, इतिहास, साहित्य यांचा अभ्यास केला. त्याचबरोबर वेद, उपनिषद, भगवद्गीता यांचा सलोख अभ्यास केला. श्री रामकृष्ण परमहंस यांची भेट 1881 साली यांची भेट श्री रामकृष्ण परमहंस यांच्याशी झाली. नरेंद्रनाथाने त्यांची थेट विचारले, आपण देव पाहिला आहेत का? तर रामकृष्णाने उत्तर दिले, हो, जसा तुला पाहतो तसाच देव पाहतो. याचे उत्तर नरेंद्रनाथाचे जीवन बदलले. रामकृष्ण परमहंस यांनी त्यांना अध्यात्म खरा अर्थ शिकवला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली नरेंद्रनाथ यांनी अहंकाराचा त्याग केला आणि आत्मज्ञान प्राप्त केले. रामकृष्ण परमहंस यांच्या निधनानंतर नरेंद्रनाथांनी संन्यास स्वीकारला आणि त्यांचे नाव स्वामी विवेकानंद हे नाव धारण केले. त्यानंतर त्यांनी संपूर्ण भारत भ्रमण केले. या प्रवासात त्यांनी देशातील गरीब, अज्ञान, अस्पृश्यता आणि सामाजिक अन्याय प्रत्यक्ष पाहिला. भारत भ्रमण आणि समाजदर्शन. भारत भ्रमणादरम्यान स्वामी विवेकानंदांना जाणवले की खऱ्या देशाचा शत्रू परकीय सत्ता नसून अज्ञानी, दारिद्र्य आणि आत्मविश्वास अभाव आहे. त्यांनी ठरवले की भारतातल्या आध्यात्मिक आणि समाजसुधारक पुनर्गर्जनाची गरज आहे. 1893 मध्ये अमेरिकेतील शिकागो येथील झालेल्या जागतिक धर्म संसदेत स्वामी विवेकानंदांनी ऐतिहासिक भाषण केले. त्यांनी भाषणाची सुरुवात केली, सिस्टर अँड ब्रदर्स ऑफ अमेरिकाज. हे शब्द ऐकताच सभागृह टाळ्याचा गडगडाट दुमदुमला गेला. त्यांच्या भाषणाचे संपूर्ण जगाला भारताची सहिष्णुता, वेदना आणि मानवतावादी ओळख करून दिली. एका भाषणामुळे स्वामी विवेकानंद जागतिक कीर्तीचे झाले. रामकृष्ण मिशन स्थापना. 1897 साली स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. या संस्थेचा मूलमंत्र होता सेवा हीच स्थापना. रामकृष्ण मिशन आजही शिक्षण, आरोग्य, आपत्ती निवारा, समाजसेवा या क्षेत्रात कार्यरत आहे. स्वामी विवेकानंदाचे विचार अत्यंत प्रभावी आणि प्रेरणादायी आहे. नंबर 1, उठा, जागी व्हा आणि ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका. नंबर 2, प्रत्येक मनुष्याच्या आत दैवशक्ती असते. नंबर 3, युवकांनी बलवान शरीर, स्वच्छ मन आणि निर्भय वृत्ती ठेवावी. नंबर 4, धर्म म्हणजे केवळ पूजा नव्हे तर मानवसेवा आहे. नंबर 5, शिक्षण असे असावे की जे आत्मनिर्भर बनवेल. युवकाचे प्रेरणास्थान. स्वामी विवेकानंद विशेषतः युवकाच्या उद्देशाने बोलत. त्यांना भारताचे भविष्य युवकाच्या हातात दिसत होते. त्यांनी तरुणाचा आत्मविश्वास, देशप्रेम आणि चारित्र्य घडवण्याचा संदेश दिला. त्यांचा मृत्यू 4 जुलै 1902 रोजी अवघ्या 39व्या वर्षी स्वामी विवेकानंद देहवास झाले. अल्पायुष्यात त्यांनी अमर कार्य केले. राष्ट्रीय युवा दिन म्हणून आपण तो साजरा करतो. स्वामी विवेकानंदाच्या समर्थनात भारतात 12 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. स्वामी विवेकानंद हे केवळ संन्यासी नव्हते तर ते एक क्रांतिकारी, विचारवंत आणि भारताला आत्मगौरव, आत्मविश्वास आणि मानवतेला मार्ग दाखवणारा आजही एक विचार प्रत्येक भारतीयासाठी दीपल्प मार्गदर्शक आहे.
तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.